भेट देण्यात आलेली आज कोणते विषय घेण्यात आलेले खास करून महत्त्वाचे नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे पण अधिकारी उपस्थित होते. एक म्हणजे अकृषक कराच्या अजूनही नोटिसा लोकांना येत आहेत. वास्तविक पाहता अकृषक करावर स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांनी ती मान्य केलेलं आहे आणि याच्यापुढे नोटिसा येणार नाहीत. आणि म्हणून मी जनतेला आवाहन करेन की या नोटिसा जरी आल्या तरी अकृषक करावर स्थगिती आहे आणि त्याच्यावर निर्णय देखील घेतलेला आहे की अकृषक कर रद्द करून, परंतु त्याचा GR निघालेला नाही आहे. यानंतर ठाणे शहरामध्ये जो वाढीव सगळा एरिया अंतर्गत झाले आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटही चालू आहे, जुन्या इमारतीही नव्याने बांधल्या जात आहेत आणि तिथे जे शेतकरी आहेत त्यांचे जे सातबारे आहेत तर ते सातबारे प्रॉपर्टी कार्ड त्याचे उतारे त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालेलं आहे. पण प्रचंड प्रमाणामध्ये जे सातबाऱ्यावर आहे ते प्रॉपर्टी कार्डमध्ये नाही. हे फार मोठं याच्यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे ते आपण निदर्शनास आणलं. ते दुरुस्ती करण्याचं काम जे आहे ते ताबडतोब ते सुरू करत आहेत आणि एक अधिकारी त्याच्याकरता नेमून ज्यांना ज्यांना हे प्रॉपर्टी कार्डामध्ये चुकीचा दाखवलं गेलं आहे तर त्याच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे तो अत्यंत ज्याला म्हणता येईल की महत्त्वाचा विषय लोकांच्या दृष्टीने हा विषय. त्याच्या संबंधामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये देखील हा निर्णय घेण्यात आला. आज शासनाने जो निर्णय केलेला आहे की विक्री केंद्राच्या मार्फत वाळूची विक्री जी आहे ती होते, पण या सगळ्या खाडीपट्ट्यामध्ये बेमुरवतपणे वाळू माफिया वाटेल त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाळूचं उत्खनन करतायत. अवैधपणे हे काम चालू आहे, राजरोसपणे चालू आहे, संगनमताने चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या खाडीपट्टा जो आहे ठाण्याचा अगदी कशेळीपासून ते निदर्शनास आम्ही आणलेलं आहे की याच्यावर चाप बसवा. कारण की सरकारचा पैसा जो आहे तो याच्यामध्ये सरकारचंच नुकसान होतं आहे. सरकारला जे रॉयल्टी मिळाला पाहिजे, सरकारला जे वाळू अधिकृतपणे विक्री होऊन पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहेत आणि त्यामुळे वाळू माफियांचा बंदोबस्त करा हे देखील आम्ही कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्याच्यामुळे फार मोठी या सगळ्या शेवटी असं आहे की जसं कांदळवनामध्ये वाटेल तशी बांधकामं होतात तर त्या गावाच्या गावं उद्ध्वस्त होतील पुढच्या काळामध्ये. अवैधपणे जसं आहे तसंच याचा देखील परिणाम जो आहे तो ही जी डेव्हलपमेंट होते, रेल्वेचे ब्रिजेस असतील, रस्त्याचे असतील, तर त्याला मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे याच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर, गेल्या काही दिवसापासून बेकायदा बांधकाम सुरू आहे. अनेक जणांनी याचिका टाकलेली, ठाणे असेल, डोंबिवली असेल, ठिकाणचे आता बांधकाम दिवा देखील असेल, त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता बेघर होणार आहे. काय वाटतं, इकडे बिल्डर रेरा अशावर संगमत आहे का? नाही, खरं म्हणजे मी ठाणे महापालिकेला सांगेन की जे आता तर प्रशासकीय काम चालू आहे की आता ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि ठाण्याचं नाव या शहरामधले अनेक लोक जगामध्ये नेऊन पोचवलेलं आहे. एक ठाण्याचं चांगलं नाव आहे, पण वेळोवेळी अशा पद्धतीने महापालिकेच्या काही लोकांच्या चुकीमुळे कोर्ट यांना दंड भरायला लागला आहे. कोर्ट दंडात्मक कारवाई करायला लागलेली आहे. महापालिकेला तिथल्या अधिकाऱ्यांना 3-3 वेळेला कोर्टाने दंडात्मक कारवाई केलेली आहे. कारण का की तुम्ही कारवाई केली नाही, तुम्ही अनधिकृत बांधकामावर चाप बसवला नाही. अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊन देखील जेव्हा ते सुरू झालं तेव्हा देखील तुम्ही काही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे आजही माननीय आयुक्तांना मी सांगितलं की अधिकाऱ्यांना कारवाई होत नाही. हा मोठा संतापजनक गोष्ट आहे. कोर्ट कारवाई करते अधिकाऱ्यावर, दंडात्मक कारवाई करते, परंतु चुकीचं
काम केल्याबद्दल कुठल्याही अधिकाऱ्याला या महापालिकेमध्ये कारवाई होत नाही, ही या ठाणेकरांची वेदना आहे, ठाणेकरांचा संताप आहे. आणि त्याच्यामुळे ठोस कारवाई केली गेली पाहिजे आणि याच्यावर चाप बसवला पाहिजे. जे बिचारे लोक राहायला आले त्यांची फसवणूक झालेली आहे. त्यांना चुकीच्या पद्धतीने सांगितलं जाऊन खोटा दस्तऐवज दाखवून देखील त्यांना त्या ठिकाणी त्यांना देखील भूर्दंड त्याचा सोसायला लागतो आहे. आणि त्याच्यामुळे याच्यावर फार कठोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ठाणेकरांची ही मागणी आहे की तुम्ही आम्हाला खाली बार घालायला लावू नका. वेळोवेळी कोर्टाच्या माध्यमातून असं जर व्हायला लागलं तर ठाण्याचं नाव असं नाही आहे. ठाण्यामध्ये फार विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आणि ठाण्याचं नाव मोठं करणारे अनेक व्यक्तिमत्व आहेत. सर, काही जण SRA वळतात तर काही जण आता क्लस्टर काय वाटतं हे जे सांगून कशा प्रकारे क्लस्टरमध्ये नाही, क्लस्टरच्या संबंधामध्ये मी आजच एका भागातल्या क्लस्टरच्या संबंधामध्ये तिथल्या लोकांच्या अडीअडचणी आणि शंका कुशंका ज्या आहेत त्या कुठेतरी आयुक्त क्लस्टरच्या पातळीवर अधिकाऱ्यांच्या पातळीवर ते सुटल्या पाहिजेत. त्यांना त्याची नीटपणे माहिती करून द्यायला पाहिजे. मी विधिमंडळात पण सांगितलं की क्लस्टर हे बिल्डरला आंधण दिल्यासारखं देऊ नका. बिल्डरची माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका. आधी त्या लोकांना, कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे, परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आहे ना. आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी, ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील. आणि त्या दृष्टीने आजच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली. क्लस्टरमध्ये एक मुद्दा आता निघाला की 15 वर्ष तुम्हाला घर विकता येणार नाही, तर त्यामध्ये लोक थोडेसे नाखुश होते. निदान आम्हाला त्याच्यातून काहीतरी सुटका मिळाली नाही. निरनिराळ्या योजना ज्या आहेत, आता बघा म्हाडा किंवा सिडको किंवा अशा ज्या निर्णय SRA या सगळ्या योजनांमध्ये काही अटी आणि शर्ती असतात. त्याच्यातला तो एक भाग आहे. त्याच्यामुळे त्याचा पुनर्विचार करायचा का नाही करायचा तो शासन त्याच्या संबंधामध्ये लक्ष घालून करत असते. पण शेवटी काही अटी शर्ती तर ठेवायलाच लागतात. ओके. पक्षाने भूमिका स्पष्ट केली. भाजपने देखील स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये असेल कशा प्रकारे भाजप महापालिकेच्या निवडणुकीला स्वतःच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे? नाही, ही तर कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि भूमिकेवर अवलंबून आहे. नेतृत्वाने समजा त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या महापालिकेतल्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांवर जर सोपवलं तर कार्यकर्ते त्याच्यावरचा निर्णय घेतील. आणि त्याच्यामुळे हा जो काही संभ्रम आहे हा काही संभ्रम नाही आहे. अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये मी याचा साक्षीदार आहे की अनेक वेळेला युती झालेली पण आहे, युती न झालेली पण आहे. मग ते नगरपालिका असो, महापालिका असो, जिल्हा परिषद असो, त्या ठिकाणी ती परिस्थितीनुरूप अशा प्रकारचा निर्णय होत असतो. आणि त्याच्यामध्ये अशी काही चढाओढीचे संबंध नसतो. असे निवडणुका ज्या आहेत त्या वेळोवेळी झालेल्या आहेत. विधानसभा निवडणूक देखील स्वतंत्रपणे 2014 साली झालेली आहे. युती प्रबंध महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि त्यामुळे त्या परिस्थितीनुरूप अशा प्रकारचे निर्णय निश्चितपणे होतील. तर कशा प्रकारे चाचपणी चालू आहे पक्षामध्ये आणि महापौर नेमका कोण असेल भाजप? नाही, प्रत्येकाला तर आम्हाला तर निश्चितच वाटणार ना. मी नेहमीच सांगतो की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हे वाटणं स्वाभाविक आहे. तसं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे निश्चितपणे वाटेल की आमचा कधीतरी या ठिकाणी महापौर व्हावा. पण आपण जे म्हणालात की कशी चाचपणी चालू आहे, आमची सदस्य नोंदणी चालू आहे. महाराष्ट्रामध्ये टॉप 20मध्ये आम्ही सदस्य नोंदणीमध्ये आहोत की हायेस्ट सदस्य नोंदणी ठाणे विधानसभेमध्येच जवळजवळ 75,000 प्राथमिक सदस्य झालेले आहेत. अशी निरनिराळ्या ठिकाणी सदस्य नोंदणी चालू आहे.
त्या ठिकाणी आमच्या रचना चालू आहेत. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे दर 3 वर्षाने राष्ट्रीय अध्यक्षापासून ते प्रभाग अध्यक्षापर्यंत आमच्याकडे रचना जी आहे ती बदलत राहते आणि हजारो कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन पुढच्या काळामध्ये काम करत असतात.